अन दवाखानाच मोकळा असेल तर काय असे चित्र आहे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील। आता तुम्ही म्हणाल डॉक्टर कुठे बाहेर गेले असतील, तर तसं नाही। अडिउरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातील काही वारी ते येतात। अगोदरच अधिकारी कर्मचारी संख्या कमी आणि त्यात निवासी वैद्यकीय अधिकारी गैरहजर। बरं, हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही। या अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद करण्यासाठी जी बायोमेट्रिक मशीन आहे ती फुलवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आहे। पण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्याला सध्या स्थितीत अडिउरे या ठिकाणी देखील काम करण्यासाठी जावे लागत असल्याने त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडत असल्याचे चित्र आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अडिउरे या ठिकाणची रुग्णवाहिका नादुरुस्त आहे। येथील शौचालयाची अवस्था गुटखा खाऊन थुकल्यामुळे एखाद्या सार्वजनिक शौचालयासारखी झाली आहे। या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांचा काय असा प्रश्न निर्माण होतो। पश्चिम आदिवासी भागातील बांधवांना निसर्गानं तसं भरपूर दिलं तसं ते हिरावून देखील घेतलं। त्यांना आता गरज आहे ती आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराची। शासन स्तरावर अधिकारी कर्मचारी रिक्त जागा भरण्यासाठी प्रस्ताव पाठवला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी सांगतात। पण आहे ते वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या कामावर हजर आहेत की नाही हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे। आणि त्यांचा जो पगार होतो वरती जिल्हा परिषदेला त्याला बायोमेट्रिक आहे, त्या बायोमेट्रिक नुसार पगार होतो। त्यांना ते अटेंडन्स नोंदवणं बंधनकारक आहे बायोमेट्रिक। बरोबर सर, पण मला एक म्हणायचं असं की माझ्या माहितीत असेल असं की शासकीय नियमाप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जे कोणी वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण कसं म्हणू की राहावं लागतं। हो हो हो। तर मग आता प्रत्यक्षदर्शी आम्ही इथं असताना देखील असं कोणताही वैद्यकीय अधिकारी इथं उपलब्ध नाहीये। बरं, मी त्याची थोडीशी माहिती घेतो आणि त्यांना संबंधितांना सूचना देतो। त्या मी ऑलरेडी सकाळी फोन केलता, तर सकाळी ते मला म्हटले मी आहे आडिवरेमध्ये। आणि सर आता विषय कसा आहे की तुम्ही जे बायोमेट्रिकचं तुम्ही मगाशी म्हणालात, तर माझं म्हणणं असं आहे की बायोमेट्रिक वरती थंब हे करणं ही काय फार एवढी मोठी अवघड गोष्ट आहे असं मला वाटत नाही। नाही, हे फेस बायोमेट्रिक आहे सर, ते त्या 100 मीटर मध्येच होतं, इतर ठिकाणी होत नाही। नाही नाही नाही, म्हणजे इथे येऊन बायोमेट्रिक थंब देणं हे फार अवघड आहे असं तुम्हाला वाटतं का? की समजा मी सकाळी आलो, मी माझा थंब दिला आणि मी माझ्या वैयक्तिक कामासाठी निघून गेलो आणि त्यानंतर संध्याकाळी आलो, मी माझा बायोमेट्रिक थंब दिला आणि मी गेलो। आपण आडिवरे सारख्या ठिकाणी कुठनं ये जा करणार तुम्ही? तर कुठनं म्हणजे आता आपल्याकडे पर्यायी रस्ता जो आहे डिंबे मार्गे तोच एकमेव पर्यायी रस्ता आहे। तसं नाही, समजा एखादा गोडेगावला राहत असेल तर तो सकाळी थंब करायला आला तर तो परत रिटर्न जाऊन परत संध्याकाळी आउट करायला नाही येऊ शकत ना सर। बर, मग आता सर मला एक गोष्ट म्हणायची की आता या ठिकाणी एक वैद्यकीय महिला आहेत अधिकारी, त्यांच्याकडे डबल चार्ज आहे, म्हणजे 2 ठिकाणी त्यांच्याकडे चार्ज आहे। तर मग एक महिला जर स्थानिक पातळीवरती काम करते तर मग एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जर त्या ठिकाणी उपलब्ध राहून जर ते काम योग्यतेने केलं तर आदिवासी भागासाठी वरदान ठरेल असं वाटत नाही का तुम्हाला? हो, 100%। मग याबाबत आता सर पुढील कारवाई कशी असेल? पुढील आता मी त्यांना माहिती घेतो की आज माझे सकाळी त्यांच्या बरोबर जे फोनवर बोलणं झालं त्यानुसार तर ते म्हटले होते मी आडिवऱ्याला आहे म्हणून। हे कुठं आहेत काय आहेत ते जरा माहिती घेतो आणि जर नसतील ते नियमाप्रमाणे तर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करतो वरिष्ठ पातळीवर, जिल्हा लेवलवरती। ओके सर। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।